असं आहे की अलीकडच्या कालावधीमध्ये ज्या गोष्टीची फारसं माहिती नसेल ते बोलण्याची सुद्धा पद्धती सुरू झाली. ठीक आहे, पण नंतर धनंजय मुंडेंना समजा ते म्हणतात तसा विरोध होता. गोपीनाथ रावांचे आणि पवारसाहेबांचे संबंध असतील म्हणून त्यांना काय सांगितलं गेलं असेल. धनंजय मुंडेंना पक्षामध्ये घेतलं गेलं. त्यावेळेला विधान परिषदेचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं त्यांना निवडून आणण्यात आलं. 2014मध्ये मी प्रदेशाध्यक्ष असताना मी विधान परिषदेमध्ये होतो, त्याला ते विरोधी पक्षनेते झाले. त्यांनी उत्तम कामगिरी केल्याचंच पक्षाने वारंवार त्या कालावधीमध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे आता ही जी काय माणसं मी मगाशी म्हटलं ना, एक दिल्लीमधून एक इथून, हे सगळे हताश जे झालेले आहेत, अजून पराजयातून सावरलेले नाही आहेत, त्यांना बोलण्यासाठी काही ना काहीतरी मुद्दा लागतो. ते असं फॅब्रिकेटेड खोटं नाटक जे काय तयार करायचं असतं ते तयार करण्यामध्ये काही माणसं माहीर आहेत. त्याच्यातलं एक उदाहरण आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते किंवा विधानसभा सदस्य कुठेही बाजूला एकाकीपणाने टाकतात असं बिलकुल मला वाटत नाही. बाकीच्यांच्या मनामध्ये का असेल ते काळाच्या ओघामध्ये जाईल निघून. आज काय मला त्याची घाई नाही, कारण आयुष्यभर अशाच सगळ्या संघर्षाला तोंड देत मी जिल्ह्यात काम करत आलो. माझ्यासाठी काय फार नवीन अशातला का भाग नाही. फक्त माझ्यावरती ज्या ज्या वेळेला निराधार पद्धतीचे आरोप काही राजकीय हेतू पदरामध्ये पडण्यासाठी केले गेले गेल्या 20 वर्षात, त्यांचं नंतर राजकारणामध्ये काय झालं ते सर्वांनी पाहिलेलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या अधिकाराच्या वरतीच गदा आणण्याचा प्रयत्न काही जण करत असतील तर त्यांना ते लखलाभ हो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.